वचनाकडे जाणार आहेत। देवाचं वचन हे आमच्याकरता फार मौल्यवान आहे आणि म्हणूनच आज लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचे 5 ते 14 वचन। यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता। त्याची पत्नी अहोनाच्या कुळातली असून तिचे नाव अलिशिबा होते। ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती। अलिशिबा बांस असल्यामुळे त्यास मुलबाळ नव्हते। ती उभयता वयातीत झाली होती। एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपल्या याजकाचे काम करीत असताना याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले। धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता। तेव्हा प्रभूचा दूत धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला। त्याला पाहून जखर्यास अस्वस्थ व भयभीत झाला। दूताने त्याला म्हटले, जखर्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे। तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव तू योहान ठेव। त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील। देवाचं वचन आपल्याकरता आशीर्वाद असो। आज देवाच्या वचनाचा अर्थ समजून घेत असताना आजचा जो विषय आहे आपल्या संदेशाचा तो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि दैवी योजना। येशू ख्रिस्ताचा जन्म हा काय सर्वसाधारण व्यक्तीचा जन्म नव्हता। येशू ख्रिस्ताचा जन्म हा अत्यंत विचारपूर्वक आणि पूर्ण योजना करून देवपित्याने म्हणजे देवाने स्वतःलाच आपल्या पुत्राच्या स्वरूपामध्ये मनुष्याचा देह धारण करून स्वतःला आमच्यामध्ये पाठवलं, कारण की त्याचं नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असं आहे। साक्षात आमचा देवच आमच्यामध्ये मनुष्य रूप धारण करून स्वतःला रिक्त करून तो मनुष्यामध्ये आणि आमच्यामध्ये आला होता। त्याचं कारण ही एक दैवी योजना आहे। आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं हे महत्वाचं जे कारण आहे किंवा जो महत्वाचा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की अखिल मानव जातीच्या पापांना संपवून आणि मनुष्य मात्राला पापाच्या आणि सैतानाच्या बंधनामध्ये, जो पापात पाडणारा सैतान आहे त्याच्या बंधनामधून लोकांना सोडवावं। आणि म्हणून देवाच्या येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो जन्म ही देवाची जी सगळ्यात मोठी योजना आहे या भूतलावरती, की जी योजना उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायापासून सुरुवात होते आणि ती योजना मत्तई, मार्क, लूक, योहान या शुभवर्तमानांच्या शेवटी आम्हाला ती योजना पूर्णत्वास आलेली आपल्याला पाहते। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा एक महान आणि दैवी योजना आहे। जर प्रभू येशू ख्रिस्त जन्मालाच नसता तर तो मरू शकला नसता, आणि तो मरू शकला नसता
जर तो मेलाच नसता तर तो पुनरुत्थित होऊ शकला नसता, आणि प्रभू येशू ख्रिस्त जर पुनरुत्थित झाला नसता तर तुम्ही आणि मी पापाच्या बंधनातून कधीच सुटलो नसतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकरता प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण होण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो जन्मला म्हणून तो मरू शकला, आणि मरू शकला म्हणून तो पुनरुत्थित होऊ शकला, आणि जगाचं तारण करू शकला. आणि ह्या सगळ्या जी देवाची योजना जी आहे त्या योजनेमध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज मला तुम्हाला देवाच्या आत्म्याला जे आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला आणि मला, आणि ती गोष्ट अशी आहे की देवाच्या योजनांमध्ये सहभागी व्हायला शिका. देवाच्या योजनांमध्ये सहभागी व्हायला शिका. त्याचं कारण देव आपल्या प्रत्येक योजनेमध्ये त्याच्या लोकांना सहभागी करून घेतो. देव कधीही या भूतलावरती जर योजना मनुष्यासाठी आहे तर त्याकरता परमेश्वराने त्याने निर्माण केलेले जे माणसं आहेत त्यांना त्याने निवडलेला आहे, आणि त्यांचा वापर त्याने आपल्या योजना पूर्ण करण्याकरता केलेले आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की देव आपल्या प्रत्येक योजनेमध्ये त्याच्या लोकांना सहभागी करीतो, किंवा त्याच्या योजनेकरता तो त्याच्या लोकांना वापरतो. आणि आजच्या संदेशामध्ये मला तुम्हाला सांगायचं की देवाच्या लोकांनी देवाच्या योजनेकरता स्वतःला उपलब्ध करून देणं फार गरजेची गोष्ट आहे. तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले लोक आहोत, आणि जर निवडलेला आहोत तर देवाने आपल्याला त्याच्या योजनांमध्ये सहभागी करायला त्याने ठरवलेलं आहे, किंवा ती योजना प्रभूची आहे की तुम्हाला वापरावं प्रभूने. जेव्हा परमेश्वर आम्हाला वापरतो किंवा देव त्याच्या योजनांमध्ये ज्यावेळेस आमचा उपयोग करीतो, आणि देव तुम्हाला त्याच्या योजनांकरता ज्यावेळेस उपयोगामध्ये आणतो त्यावेळेस तो तुम्हाला अद्भुत आशीर्वादाने भरतो. आणि आज देवाचं वचन सांगतं की सगळ्यात पहिल्यांदी येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुरुवात ज्यावेळेस त्याच्या जन्माच्या जी घटना आहे त्याची घटना लिहित असताना लुकाने अत्यंत जबाबदारीने जखर्या आणि अलिशिबा या दोन उभयतांच्या जीवनाचा आम्हाला दाखला दिलेला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जखर्या आणि अलिशिबा या दोघांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला शिकायला मिळतं की ते लेवी वंशातले होते दोघंही. आणि लेवी वंश परमेश्वराने याजकीय सेवेकरता पवित्र शास्त्रामध्ये निवडला होता. परंतु त्या लेवी वंशाची संख्या इतकी मोठी होती की प्रत्येकालाच मंदिराची सेवा करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून दाविदाच्या काळामध्ये आम्ही पहिली इतिहास त्याचा 24वा अध्याय आणि त्याचं 10व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, 24व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पहिले इतिहास याचा 24वा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्यांची संख्या मोठी असल्याने दाविदाच्या करवी परमेश्वराने त्यांचे 24 वर्ग पाडले, त्यांचे 24 वर्ग तयार केले लेवी वंशाचे. आणि त्या 24 वर्गांमध्ये पहिले इतिहास 24:10 या वचनामध्ये
अबियाच्या घराण्याचा उल्लेख आहे. अबियाच्या वर्गक्रमानुसार जखऱ्या ज्यावेळेस सेवा करत होता तर तो अबियाच्या घराण्यातला होता. आणि आता याजकांच्या वर्गक्रमाप्रमाणे जखऱ्याचा नंबर आला होता देवाची सेवा करण्याकरता. वास्तविक पाहता इब्री कॅलेंडरची जी सुरुवात आहे, इब्री कॅलेंडरची सुरुवात ही मार्च महिन्यामध्ये सुरू होते. म्हणजे आपल्याकडे जर जानेवारी हा इंग्लिश महिन्याप्रमाणे जर नवीन वर्षाचा दिवस आहे तर इब्री कॅलेंडर प्रमाणे मार्च महिना हा वर्षाचा पहिला महिना आहे. आणि अबियाची सेवा करण्याचा जो समय आहे तो जून महिन्यामध्ये येत असते. त्याला 8व्या क्रमांकावरती सेवा करण्याकरता त्याला बोलवत असत अबियाच्या घराण्याला. त्याचा क्रमांक 8वा होता. आणि त्याची सेवा करण्याचा जो समय आहे तो जून महिन्याचा होता. आणि म्हणून ज्यावेळेस जखऱ्या ज्यावेळेस त्याला देवाचं दर्शन झालं तर तो इब्री कॅलेंडर प्रमाणे तो जून महिना होता. आणि तो त्यांना प्रत्येक वर्गाला प्रत्येक घराण्याला 2 आठवडे देवाच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करण्याचा त्यांना जबाबदारी मिळत असते. 2 आठवडे त्यांनी सेवा करायची. आणि मग 2 आठवडे सेवा करत असताना आता शेवटी ज्यावेळेस त्याच्या सेवा समाप्तीच्या दिवशी जखऱ्या पवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याने परमेश्वराकरता धूप जाळला. आणि तो धूप जाळण्याचा जो दिवस होता त्या दिवशी देवाच्या सगळ्या लोकांनी, सर्व इस्रायल लोकांनी त्या मंदिराच्या बाहेर प्रार्थना करत उभा राहणं किंवा प्रार्थना करत थांबणं ही रीत किंवा ही पद्धत त्यांच्याकरता होती. आणि जखऱ्या ज्यावेळेस मंदिरामध्ये धूप जाळत होता बाहेर लोक प्रार्थना करत होती. आणि तो धूप जाळण्यामध्ये आत गेलेला असताना अकस्मात देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक देवदूत त्याच्या समोर प्रकट झाला. आणि त्या देवदूताने जखऱ्याला सांगितलं की जखऱ्या, तू आणि तुझी पत्नी यांनी माझी जी आयुष्यभर देवा सेवा केलेली आहे त्या सेवेची परमेश्वराने आठवण केलेली आहे. आणि पहा देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ह्या घटनेमध्ये सगळ्यात पहिला धडा जो परमेश्वर आम्हाला देतो आणि तो म्हणजे जे कोणी देवाची ज्या पद्धतीने सेवा करतील देवाची सेवा कधीही वाया जाणार नाही. देवाची सेवा करणाऱ्यांना त्याचा लाभ जो आहे तो परमेश्वर दिल्याशिवाय तुम्ही या भूतलावरतून स्वर्गामध्ये प्रस्थान करू शकणार नाहीत. जे देवाची सेवा या भूतलावरती करतील त्या सेवेचं प्रतिफळ परमेश्वर त्यांना या भूतलावरती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता जखऱ्या आणि त्याची बायको अलिशिबा हे दोघंही वयातील झाले होते. ते दोघंही फार वृद्ध झाले होते, म्हातारे झाले होते. आणि निसर्ग नियमाप्रमाणे जसं अब्राहम आणि जशी सारा, अब्राहमाची पत्नी जशी सारा आणि अब्राहम ही लेकरं प्रसवण्याकरता नैसर्गिकरित्या सक्षम नव्हती, तसंच आता निसर्ग नियमाप्रमाणे वृद्ध झाल्यामुळे अलिशिबा लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती. आणि संपूर्ण हयात त्यांनी देवाची सेवा केली. परंतु एक कमतरता त्यांच्या जीवनामध्ये होती आणि त्यांना कुठलंही लेकरू बाळ नव्हतं. ते निपुत्रिक होते. आणि देवाने आता त्यांच्या सेवेचं प्रतिफळ म्हणून त्यांना वृद्ध काळामध्ये, ज्या काळामध्ये स्त्रियांना लेकरं होऊ शकत नाहीत आणि पुरुष लेकरांना
म्हणजे लेकर पुरुषाला लेकर होऊ शकत नाहीत. अशा वयामध्ये आता परमेश्वराचा दूत त्यांना सांगत आहे, जखऱ्या, देवाने तुझी सेवा पाहिली आहे किंवा त्याची तुझी सेवा ही परमेश्वराने त्याचं प्रतिफळ द्यायचं तुला ठरवलेलं आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं, हे दोघही पती पत्नी हे देवाच्या दृष्टीने नीतिमान आणि देवाच्या आज्ञा आणि विधी पाळण्यामध्ये निर्दोष अशी होती. त्यांनी कधीही कुठलीही देवाची आज्ञा, अलीशिबा आणि जखऱ्या या दोघा पती पत्नींनी त्यांनी कधीही कुठल्याही देवाच्या आज्ञेचं आपल्या जीवनामध्ये उल्लंघन होऊ दिलं नाही. कुठल्याही कारणास्तव, कुठल्याही मोहापायी, कुठल्याही फायद्यासाठी त्यांनी देवाच्या वचनाच्या किंवा देवाच्या आज्ञांचं उल्लंघन त्यांनी कधीच होऊ दिलं नाही. आणि शास्त्र सांगतं, देवाचे विधी पाळण्यामध्ये कधीच त्यांनी आपल्यामध्ये कमी पडले नाहीत. आता मला असं वाटलं करायचं तर केलं, नाही तर नाही केलं. ही आजची आपली आजची आपली जी मनस्थिती आहे ती तशी आहे. देव सांगतो आणि म्हणून मला करायला पाहिजे. एखादी गोष्ट जर देवाच्या वचनात ती लिहिलेली आहे तर ती करणं माझ्याकरता बंधनकारक आहे आणि ती मला करायला पाहिजे. परंतु आज याच्यापेक्षा उलट परिस्थिती विश्वासणारे आपल्या जीवनामध्ये जगत आहेत. आणि ते म्हणजे ते पाळायचं की नाही पाळायचं हा निर्णय त्यांनी स्वतःवरती ठेवलेला आहे. देवाचे कुठलेही विधी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं का नाही, ते पाळायचे की नाही, देवाच्या आज्ञा मानायचे की नाही, त्या पूर्णतास मानायचे की नाही, त्याचं पालन करायचं की नाही, याचा निर्णय आम्ही देवावरती न ठेवता आपल्या स्वतःवरती ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण जर मनात आलं तर आपण त्या गोष्टी करतो, नाही मनात आलं तर आम्ही नाही करत. आणि या बाबतीमध्ये आपण जखऱ्या आणि अलीशिबा यांच्यासारखे देवाचे आज्ञा पाळण्यामध्ये आणि विधी पाळण्यामध्ये निर्दोष होऊ शकत नाहीत. ही शिका त्यांच्याकडून. देवाची प्रत्येक आज्ञा आम्हाला पाळण्याकरता ती दिलेली आहे, तोडण्याकरता नाही. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मोडता त्या प्रत्येक वेळेस तुम्ही देवाच्या दृष्टीने पुन्हा पापात पडता. येशूच्या रक्ताच्या द्वारे मिळालेलं आपलं जे तारण आहे ते तुम्ही गमावता. हे आमच्या मनावरती नाही, हे आम्हाला पाळण्याकरता प्रभूने दिलेलं आहे. आणि त्या दोघांचं जे वैशिष्ट्य होतं, जे देवाने पाहिलं, देवानं पाहिलं की हे दोघं जण देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जखऱ्या आणि अलीशिबा यांचे देवाने पाहिलेले जीवन, देव आमचं जीवन पाहतो, देव आपल्या जीवनाचं अवलोकन करीतो. आणि म्हणून या गोष्टी करता तुम्हाला नेहमी अलर्ट राहणं, या गोष्टी करता तुम्ही नेहमी जागृत राहणं गरजेची गोष्ट आहे. की देव तुम्हाला पाहत आहे, तुम्ही काय करता, तुम्ही काय करत नाहीत. देव पाहतो, देव आमचं जीवन पाहतो. देव जसे लोकांच्या जीवनातले पाप पाहतो, त्यांच्यातले दुर्गुण पाहतो, देव त्याच्या लोकांचे जे सद्गुण आहेत, चांगले गुण आहेत, त्याचं सुद्धा परमेश्वर अवलोकन करीतो. आम्ही पाहतो की ज्यावेळेस जखऱ्याचं जीवन आणि अलीशिबाचं जीवन प्रभूने पाहिलं, त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देवाच्या दृष्टीने ते दोघं जण नीतिमान होते. देवाच्या दृष्टीने, माणसांच्या दृष्टीने नाही. आणि माणसांना खुश करण्याकरता आणि मनुष्यांची वाहवा मिळवण्याकरता
दोघांनीही आयुष्यभर देवाची सेवा केली नव्हती. कित्येकदा आम्हाला देवाच्यासाठी गोष्ट करायच्यात, कारण का माणसांनी आमची दखल घ्यावी, माणसांनी आमची दखल घ्यावी, माणसांनी ते पाहावं, माणसांना ते दिसावं, माणसांनी त्याची प्रशंसा करावी, माणसांनी त्याची वाहवा करावी. अजिबात नाही तसं. शास्त्र सांगतं की जे करायचं ते देवासाठी करायचं आहे. मग मनुष्याने त्याची दखल घेऊ देत नाही तर नाही घेऊ देत, परंतु देवाने त्याची दखल घेणं फार महत्वाची गोष्ट आहे. देवाला खुश करण्याकरता दोघं जण नीतिमानपणाचं जीवन जगत होते. देवाला खुश करण्याकरता दोघं जण आज्ञा पाळत होते. आणि देवाला खुश करण्याकरता हे पती पत्नी देवाचे विधी पार पाडत होते. आणि म्हणून ते कुठल्याही गोष्टीमध्ये देवाला दोषी दिसले नाहीत. आणि मग ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा या जन्म या जगामध्ये व्हायचा होता, देवाने या दोघा पती पत्नींना की जे आता वयातीच झाले होते, यांना वापरायचं ठरवलं. देवबापाने यांना उपयोगात आणायचं ठरवलं. या दोघांची निवड केली प्रभूने की येशू ख्रिस्ताचा महान जन्म होण्याकरता या दोघांचा वापर करण्याचं परमेश्वराने ठरवलं. किती भाग्यशाली दोघं हे नवरा बायको. एवढ्या वर्ष प्रभूची सेवा केली. मूल नव्हतं, निपुत्रिक होती, अलीशिबा वांस होती, लोकांच्या हसण्याला कारण बनली होती. जखऱ्याला जखऱ्याची लोक निंदा करत होती, अलीशिबेला चिडवत होते. आयुष्यभर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यांनी, अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी. देवाचं काम प्रामाणिकपणे करत, परमेश्वराचं काम प्रामाणिकपणे ते दोघं जण करत गेले. देवाने त्यांच्यामध्ये ठेवलेली उणीव ही कधीही त्यांनी देवाला त्या गोष्टी करता दोष दिला नाही. देवाच्या लेकरांनो, शास्त्र सांगतात की जे वाट पाहतात ते धन्य. प्रभूमध्ये वाट पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि देवाची सेवा, देवाचं काम, देवाच्या आज्ञा ह्या देवाला खुश करण्याकरता आपल्याला पाळायच्या आहे. आपल्या फायद्यासाठी परमेश्वराच्या आज्ञा प्रभूने दिलेल्या नाहीत. देवाची सेवा ही निस्वार्थपणे आणि निरपेक्षपणे करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ही जखऱ्या आणि अलीशिबाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आमच्या सगळ्या जीवनाचं अवलोकन करतो. देवाने ज्यावेळेस मोठी योजना तयार केली की एक त्याला त्याचं आपलं राष्ट्र तयार करायचं, त्यावेळेस त्याने अब्राहमाला निवडलं. आणि पवित्र शास्त्र सांगतं की अब्राहमाचा विश्वासाचं जीवन त्याने पाहिलं. अब्राहमाच्या विश्वासाचं जीवन त्याने पाहिलं. पवित्र शास्त्र सांगतं की त्याने म्हणून त्याला एक राष्ट्राचं निर्माण करण्याकरता प्रभूने त्याला निवडलं. परमेश्वरने एका राष्ट्राला ते राष्ट्र तयार करण्याकरता मोशेला निवडलं. आणि मोशेचा स्वभाव त्याने पाहिला की तो अत्यंत नम्र मनुष्य होता भूतलावरचा. या भूतलावरचा तो त्या समयात सगळ्यात नम्र मनुष्य होता मोशे. आणि त्याचा नम्रतेचा स्वभाव प्रभूने पाहिला आणि त्याला इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्याकरता प्रभूने निवडलं. आम्ही पाहतो की दावीद सर्वसामान्य घरातला मुलगा, परंतु परमेश्वराकरता अविषय असायचा. ज्यावेळेस सगळे लोक देवाला गल्ल्यात देवाला शिवीगाळ करत असताना, देवाच्या साठी अपशब्द बोलत असताना दावीद शांत बसला नाही. त्याने आपला वयाचा विचार केला नाही. त्याने गल्ल्याच्या शरीराचा विचार केला नाही, भव्यतेचा विचार केला नाही. देवाकरता अविषय होता. तो म्हटला की हा मनुष्य
माझ्या जिवंत देवाला अपशब्द बोलत आहे, मी शांत बसू शकत नाही. आणि दाविदाचा हाच आवेशी गुण देवाने ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस त्याने त्याला राजा होण्याकरता प्रचारण केलं. देवाच्या लेकरांनो, परमेश्वर तुमच्याही चांगल्या आणि वाईट गुणांचं अवलोकन करतो, ही गोष्ट लक्षात असू द्या. देवाला जर देवाच्या योजनांमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, परमेश्वराच्या योजनांमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हावं अशी जर तुमची इच्छा आहे, आणि त्या देवाने या भूतलावरती त्याच्या कुठल्याही योजनेमध्ये तुमचा उपयोग करून घ्यावा असं जर तुम्हाला वाटतं, तर सगळ्यात पहिल्यांदी देवाला आवडणारं जीवन जगायला मला सुरुवात करायची आहे. होय, आम्ही कुणीच चांगले नव्हतो असं पवित्र शास्त्र जरूर सांगतंय आम्हाला, परंतु देवाने आम्हाला चांगलं बनण्याकरता प्रभूने पाचारण केलेलं आहे. देवाने आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, सांगत आहे. देवाला रोज चांगल्या गोष्टी सांगत आहे आणि त्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत. त्या चांगल्या गोष्टींचं आम्हाला पालन करायचं आहे आणि त्या चांगल्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये करून दाखवायच्या आहेत. आणि पहा, हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही देवाला दिसाल, ह्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला दिसाल, देव तुम्हाला त्याच्या योजना पूर्ण करण्याकरता तुम्हाला वापरून घेईल, तो तुमचा उपयोग करील, तो तुम्हाला त्याच्याकरता बोलविल. आणि आज जखऱ्याच्या समोर देवदूत उभा आहे आणि तो जखऱ्या म्हणत आहे की जखऱ्या, तुला मूल होणार आहे. तुझी पत्नी अलीशिबा ही गर्भवती राहणार आहे, तिला पुत्र होणार आहे आणि त्याचं नाव तू योहान ठेवायचं आहेस. हे ऐकल्याबरोबर जखऱ्याने एक छोटीशी चूक केली त्या ठिकाणी. आणि जखऱ्याची चूक ही होती, देवाच्या बोलण्यावरती त्याने विश्वास ठेवला नाही त्या काळामध्ये. बघा, परंतु देवाने आपली योजना सोडली नाही, देवाने जखऱ्याला सोडलं नाही. शास्त्र सांगतं की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि टाकणार नाही. जर परमेश्वर तुम्हाला उपयोगात आणतो आणि जर देवाने तुम्हाला उपयोगात आणा असं जर तुम्हाला वाटतं, तर देवाच्या समोर तुमचं वर्तणूक ही फार चांगली असणं गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही फार किरकोळ समजता, ज्या गोष्टी तुम्ही कानाच्या पाठीमागे टाकता, आज ऐकल्याच्या नंतर ती तुम्ही लगेच उद्या विसरता, त्या लहान सहान गोष्टी देवाच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. त्या लहान सहान गोष्टी देवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. जखऱ्याने चूक केली, आणि त्याने देवाच्या शब्दांवरती विश्वास ठेवला नाही आणि देवाने त्याला शिक्षा दिली की त्या दिवसापासून तर मुलाचं नाव ठेवेपर्यंत जखऱ्या मुका आणि बहिरा राहणार होता. आणि त्या क्षणापासून तो मुका आणि बहिरा झाला. त्याला बोलता येईना आणि त्याला ऐकायला येईना. वास्तविक पाहता त्याला सांगायला पाहिजे होतं की ही देवाची कृपा होती. तो याजक होता आणि त्याने ही साक्ष त्याला सांगता आली पाहिजे होती मोठ्या आनंदाने की मला देवाच्या दूताचं दर्शन झालेलं आहे आणि मी देवाच्या योजनेचा भाग बनणार आहे. देवाने आतापर्यंत केलेली आमच्या दोघा नवरा बायकोंची सेवा परमेश्वराने पाहिलेली आहे. आमची सेवा वाया गेलेली नाही, आमचा विश्वास वाया गेलेला नाही, परमेश्वराचं काम केलेलं आम्ही ते वाया गेलेलं नाही. देवाने आम्हाला निवडलंय त्याच्या योजनेचा भाग होण्याकरता. हे ओरडून सांगण्याच्या समयामध्ये जखऱ्या मुका बनला आणि बहिरा बनला, शंका घेतल्याने. आणि आजही तुम्ही आणि मी देवामध्ये शंकेखोर जीवन जगतो. देवाच्या गोष्टींवरती आम्ही शंका घेतो. पहा, परमेश्वराने अलीशिबेला वांस ठेवलं होतं. ती वांस स्त्री होती. आयुष्यभर तिला लेकरू झालं नाही, परंतु देवाचं वचन सांगतं
की जेव्हा जेव्हा निपुत्रिक आणि वान स्त्रियांना परमेश्वराने मुलं दिलेली आहेत उशिरा, शास्त्रामध्ये ज्या ज्या निपुत्रिक आणि वान स्त्रियांना देवाने लेकरं दिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, ते लेकरं महान झालेले आहेत। हालेलुया, एकदा टाळ्या वाजवा अशा गोष्टींकरता। माझ्या चर्चमध्ये सुद्धा अशा बहिणी आहेत ज्यांची लग्न होऊन 10-10, 12-12 वर्ष झाली होती, लेकरू नव्हतं। डॉक्टरांनी सांगितलं तर लेकरू होऊ शकत नाही। त्यांनी विश्वास ठेवला प्रभूवरती, त्यांनी विश्वास ठेवला देवाच्या वचनावरती, आणि आज त्यातल्या अनेक बहिणींना लेकरं त्यांच्या मांडीवरती खेळत आहेत। हालेलुया, ही साक्ष आहे की नाही आपली? मी तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्रामध्ये सारेला लेकरू लवकर झालं नाही, उशिरा झालाय ना म्हातारपणामध्ये। तिचा मुलगा कोण? इसहाक। बघा काय लेकरू दिलं प्रभूने तिला, इसहाक। येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे पवित्र शास्त्रात। आम्ही पाहतो की गिदोनाची आई, गिदोन सुद्धा आपल्या आई वडिलांना फार उशिरा जन्माला आला। गिदोनाचे आई वडील, त्यांना देवाने फार उशिरा संतती दिली, आणि पवित्र शास्त्रामध्ये इस्रायलामध्ये गिदोनासारखा शूर योद्धा उभा राहिला, एक शास्त्रात परमेश्वराने जन्माला घातला। शास्त्र सांगतं की शमूएल आहे ना, शमूएलाचे आई वडील पहा, त्याच्या आईला मूल होत नव्हतं शमूएलाच्या आईला, आणि पवित्र शास्त्र सांगतं की तिला फार उशिरा प्रार्थना करून, रडून काकुलतेने ती प्रार्थना करत असते, आणि तिने मुलगा मागून घेतला। देवाने उशिरा मुलगा दिला, पण शमूएल दिला प्रभूने, संदेष्टा। असे किती उदाहरणं देऊ। सारफतची ती स्त्री, किती उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रात। आणि म्हणून बहिणींनो, ज्या देवाकडे लेकरं मागत आहेत त्यांना मी तुम्हाला सांगतो, ज्यांना लग्न झालेले आहेत परंतु अजून लेकरं होईनात, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झालेत, वाट पाहतायत, प्रार्थना करतायत, रडत आहेत, मी तुम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देव तुम्हाला जे लेकरं देणार आहे ते अद्भुतपणे वापरण्याकरता प्रभू तुम्हाला देणार आहे। हालेलुया, देव तुम्हाला असे लेकरं देणार आहे की ते या जगामध्ये इतर लेकरांच्या पेक्षा ते वेगळे असतील, तुम्हाला देणार आहे। शास्त्रात वचन आहे की परमेश्वर वान स्त्रीला आनंदी लेकराची माता बनवितो। प्रेज द लॉर्ड। आणि इस्रायलाची कुठलीही कन्या ही वांज राहणार नाही असं पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे। आणि देव जे देवाकडून वाट पाहत आहेत लेकरं होण्याकरता, प्रभू तुमच्याकरता तुम्हाला चांगले आणि आशीर्वाद लेकरं परमेश्वर तुम्हाला द्यायला तयार आहे। प्रेज द लॉर्ड। लवकरच तुम्ही आनंदी लेकरांच्या माता बनणार आहात, शास्त्रात असं लिहिलेलं आहे। जखऱ्याने शंका घेतली, तो शिक्षित असून सुद्धा देवाच्या सगळ्या गोष्टी त्याला माहित होत्या। देव त्याच्या दूतांच्या द्वारे बोलतो हे त्याने अनेक वेळा लोकांना शिकवलेलं होतं, परंतु आज ज्यावेळेस देवाचा दूत स्वतः त्याच्या पुढे उभा राहिला, त्याने देवावरती शंका घेतली। ज्या अब्राहमाला ते आपला पिता मानत असत, ज्या अब्राहमाला ते सगळ्यात श्रेष्ठ मानत असत, त्या अब्राहमाला म्हातारपणामध्ये देवाने लेकरं दिले हा जखऱ्या विसरून गेला होता। आणि कित्येकदा देवाच्या लेकरांनो, शंका घेणारे हे देवाची वचन माहीत असणारे लोक असतात, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे हे सगळ्यात जास्त देवाच्या बरोबर शंकेखोरपणाने वागतात। सर्वसामान्य माणसं देवाच्या बरोबर शंकेखोर वृत्तीने वागत नाहीत। देवाला तुमचा खूप मोठा विश्वास नाही,
तर परमेश्वराला तुमचा छोटा परंतु मोहरीच्या दाण्या एवढा खात्रीशीर विश्वास देवाला तुमचा पाहायचा आहे. आणि देवाच्या बरोबर शंकेखोरपणे वागू नका. देव ज्यांना वापरतो त्यांच्या करता तो असाधारण गोष्टी करीतो. असाधारण. तो निसर्गाचे नियम बदलील, तो शरीराचे नियम बदलील, तो वाऱ्याचे नियम बदलील, तो आकाशाचे नियम बदलील, तो सूर्याचे नियम परमेश्वर बदलतो. देवाने हिजकियासाठी ती गोष्ट केली होती. नियम बदलतो परमेश्वर. तुमच्याकरता निसर्गाचे नियम बदलले जातील. तुमच्याकरता जर तुम्हाला परमेश्वराच्या योजनेचा जर तुम्ही भाग आहात, जर परमेश्वराच्या योजनेचा जर तुम्ही हिस्सा आहात, तर परमेश्वर तुमच्याकरता निसर्गाचे नियम बदलील, कायद्याचे नियम बदलील, देशाचे नियम तुमच्याकरता बदलले जातील. नियम तुमच्याकरता बदलले जातील. नियम बदलले जातील. परमेश्वर चेंज करेल तुमच्याकरता सगळ्या गोष्टी. ज्या असाधारण ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या गोष्टी परमेश्वर तुमच्याकरता शक्य करेल. म्हातारे माणसाने, म्हातारे स्त्रीने जे ऋतूमध्ये होऊ शकत नाही, अशी स्त्री लेकराला जन्म देऊ शकत नाही. देवाने नियम बदलला. सारेला म्हातारपणामध्ये लेकरू दिलं. अलीशिबाला म्हातारपणामध्ये देवाने लेकरू दिलं. देवाने निसर्गाचा, शरीराचा नाव दिलेला नियम प्रमाणे बदलून टाकला. कारण की आपल्या शरीरामध्ये अवयव निर्माण करणारा आणि त्या अवयवांना त्यांचं कामाचं नियमन करणारा परमेश्वर ज्याने आम्हाला बनवलेला आहे तो ही योजना करत आहे. हालेलुया. देवाला काहीच अशक्य नाही. देव तुमच्याकरता कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो. देव काही करू शकतो यावरती खात्री असली पाहिजे तुमची. योहान की ज्याच्यामध्ये ही योजना पूर्ण झाली प्रभूने, योहानाला निवडलं देवाने. येशू ख्रिस्ताच्या जन्माचा योजनेचा सहभाग होण्याकरता देवाने योहानाला निवडलं. योहान या शब्दाचा अर्थ आहे देव कृपाळू आहे. आणि तो एलियाचं प्रतीक आहे पवित्र शास्त्रात. आणि या योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या आधी किंवा येशू ख्रिस्ताचा सेवा सुरू करण्याच्या आधी येशूच्या करता मार्ग तयार करण्याकरता तो पुढे आला होता. येशूचं काम सोपं होण्याकरता तो आला होता. येशूच्या कामाचं काय असणार आहे त्याची माहिती देण्याकरता तो आला होता. योहानाचं जर पहिलं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलं तर पहिलं वैशिष्ट्य आहे, शास्त्र सांगतं की तो जगापासून लांब राहत असते. जगापासून लांब राहत असते. तो अरण्यात राहत असते शास्त्र सांगते. याचा अर्थ तो जगापासून लांब होता. आणि म्हणूनच तो देवाने दिलेली जबाबदारी ठोसपणे पार पाडू शकत असते. योहानाचे जर शब्द ऐकले तर कानाचे पडदे फाटतील. तो लोकांच्या बरोबर बोलत असताना असं म्हणता, अहो सापाच्या पिल्लांनो, अहो ढोंग्यांनो, अहो पाप्यांनो. आणि तो उघडपणे लोकांना आपली पातके सांगत असते. त्यांची पातकांची जाणीव तो पूर्ण स्पष्ट शब्दामध्ये तो त्यांना देत असते. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, तो जगापासून लांब राहत होता म्हणून तो देवाच्या गोष्टी बोलू शकत होता. आम्ही लय जगात राहतोय म्हणून आपल्याला देवाच्या गोष्टी बोलता येत नाही ठोसपणे. कारण जग जसं करतंय तसंच आम्ही चालतोय. जे जसं लोक वागतात तसंच आम्ही वागत आहोत. आम्हाला सांगायला जागा नाही लोकांना की तुम्ही हे करू शकत नाही. आम्ही जगासारखेच होत आहोत. वास्तविक पाहता पवित्र शास्त्र सांगतं, विश्वासणारे आणि अविश्वासणारे एका ठिकाणी राहू शकत नाहीत.
विश्वासणाऱ्याची न विश्वासणाऱ्याची भागीदारी होऊ शकत नाही, पण आम्ही भागीदारी केलेली आहे. आम्ही भागीदारी करतो कारण आम्ही देवाच्या बाबतीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करून जीवन जगतोय. योहानानं कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. देवाच्या शिक्षणाबरोबर, देवाच्या तत्वाबरोबर त्याने कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्याने कधीही तडजोडीचं जीवन त्याने स्वीकारलं नाही. आणि म्हणून तो स्पष्टपणे लोकांना त्यांची पापे सांगू शकला. कारण का? पापाचं हरण करणारा देवाचा जो कोकरा आहे तो त्या पाठीमागून येत आहे. देवाच मुलांचं लक्ष पित्याकडे आणि पित्याचं लक्ष लेकरांकडे जोडण्याचं काम योहानाची सेवा होती. जुन्या जीवन जगण्याकरता फार कमी गरजा त्याच्या असत. तो रानमध आणि टोळ खात असे ना, आणि कशाचं कपडा घालत असे? उंटाच्या कातडीचा. फार गरजा कमी होत्या त्याच्या. आणि म्हणून तो प्रभावीपणे आणि स्पष्ट बोलू शकला लोकांच्या बरोबर. आपण जर खूप गरजा वाढवल्या तर आपल्याला खूप काही करावं लागतं, आणि ते खूप काही करण्याकरता कधी कधी आपल्याला जे नाही ते करावं लागतं. मग जे देवाला मान्य नाही तेही करावं लागतं आपल्याला. आणि हे कशासाठी? आपले हौस मौस गरजा खूप असतात, प्रचंड असतात. नसलेल्या गोष्टीच्या सुद्धा आपल्याला गरजा असतात. आवश्यक नसलेल्या गोष्टी सुद्धा आपण गरजा म्हणून आपण तयार करतो. आणि त्याच्याकरता मग आपल्याला काही चांगलं वाईट, बरं वाईट, योग्य अयोग्य, खरं खोटं, चांगलं भलं काहीही करावं लागतं आपल्याला. आणि मग आपण देवाची भाषा बोलू शकत नाहीत. योहान तसं नव्हतं. जगापासून लांब होता, गरजा कमी होत्या, देवाच्या गोष्टी बोलू शकला. आज आम्हाला आमच्या गरजा या देवाच्या गोष्टी बोलू देत नाहीत, देवाच्या गोष्टी ऐकू देत नाहीत, आणि देवाच्या गोष्टींकडे आपल्याला आणू शकत नाहीत. कारण का? आम्ही एवढे व्यस्त आहेत आपल्या गरजा भागवण्यामध्ये. सैतानाने लोकांना सुख आणि विलासामध्ये अडकवलंय आता सध्या. आणि ते सुख विलासाचं जीवन जगण्याकरता लोक कुठल्याही तडजोडी करायला तयार आहेत. योहानाने कधीच तडजोड केली नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतंय, तो स्पष्ट बोलू शकला आणि लोकांना त्यांचे पाप दाखवू शकला. अगदी राजाला आणि त्याच्या बायकोला सुद्धा. आणि त्याची किंमत त्याला चुकवावी लागली. त्याने हेरोदाला आणि त्याची बायको हेरोदिया आणि तिच्या लेकराला त्यांचं पाप दाखवलं होतं. आणि त्याची किंमत म्हणून त्याला आपलं त्याला शिर द्यावा लागलं. मरिया तिसरी, एक सर्वसाधारण गरीब घरातली मुलगी, स्वभावाने आणि परिस्थितीने दिनदुबळी, स्वभावाने सुद्धा गरीब, परिस्थितीने सुद्धा गरीब. कारण की लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 48 वचन असं सांगता मला की ज्यावेळेस मरियाने ज्यावेळेस आपलं एक स्तोत्र गायलं त्यावेळेस ती म्हटली की तू परमेश्वराने, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे, परंतु पहा इथून पुढे मला सगळ्या पिढ्या धन्य म्हणतील. स्वभावाने, वागणुकीने, धनाने सर्वसाधारण असलेली ही तरुणी, परंतु देवाने तिला निवडलं येशूची आई होण्याकरता, देवाची आई होण्याकरता तिला निवडलं. येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या स्त्रीच्या द्वारे होणार होता आणि त्या स्त्रीची जी भविष्यवाणी आम्ही पाहतो की यशायाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये केलेली आहे. यशाया 7:14 मध्ये देवाचं वचन सांगतं की पहा कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल
त्याचं नाव इमॅन्युअल म्हणजे आमच्या सान्निध्य देव असं ठेवण्यात येईल. मग ही कुमारी कोण? देव यशाच्या पासून तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत परमेश्वराने जी योजना केली होती त्या योजनेमध्ये मरिया त्याला योग्य वाटली. ही तरुण मुलगी जी स्वभावाने गरीब, परिस्थितीने गरीब, परंतु देवाच्या लेकरांनो लहानपणापासून आता तरुणपणापर्यंत तिने सात्विक आणि धार्मिक जीवन, देवाची कृपा मिळवण्याकरता झटणारी ही मुलगी होती. का कृपा झाली? विनाकारण कृपा नाही झालेली, विनाकारण दया झालेली नाही, विनाकारण कृपा नाही झालेली. देवाने पाहिलं तिचं जीवन. दीनदुबळ्या घरातली होती, गरीब होती, परंतु सात्विक जीवन जगणारी होती, धार्मिक जीवन जगणारी होती. देवाला तिचं जीवन आवडलं आणि म्हणून ज्या कुमारिकेचा उल्लेख यशया 7:14 मध्ये आहे, ती कुमारिका म्हणून ती योजना पूर्ण होण्याकरता देवाने मरियेची निवड केली. आजकालच्या तरुणींनी, ज्या तरुणी चर्चमध्ये येणाऱ्या, विश्वास ठेवणाऱ्या तरुणी, मरियेकडून ही गोष्ट शिकायची. मरियेकडून ही गोष्ट शिकायची. आज जगिक गोष्टीमध्ये अडकत चाललेल्या आमच्या तरुणी आहेत. जगिक मुलींच्या सारखंच आपलं जीवन जगत आहेत. जगातल्या मुलींमध्ये आणि आमच्या मुलींमध्ये फरक राहिलेला नाही. जगातल्या मुलांमध्ये आणि आमच्या मुलांमध्ये काय फरक नाही. तेही सारखेच, आम्ही सारखेच. तेही तेच गोष्टी करतात, आम्ही तेच गोष्टी करतो. परंतु अशा या तरुणींच्या करता पहा, जर देवाच्या योजना तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, देवाच्या योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, देवाच्या योजना करता जर देवाने तुम्हाला वापरावं असं जर तुम्हाला वाटतं, मरियेकडून शिका. सात्विक आणि नीतिमान जीवन जगत होती, धार्मिक जीवन जगत होती, देवाला भिवून वागत होती. देवाने निवडलं सगळ्यात मोठ्या योजनेला. सगळ्यात मोठी योजना आहे देवाची, येशूचा जन्म. येशूचा जन्म, येशूचा जन्मच होऊ नये म्हणून सैतानाने खूप प्रयत्न केले उत्पत्तीच्या पुस्तकापासून. कारण त्याला माहित होता की येशूचा जन्म म्हणजे माझा शेवटचा दिवस आहे. येशू जन्माल्याच्या नंतर मी जिवंत नाही राहू शकत. आणि देवाने त्याच्या योजनेचा तिला चांगलं जीवन जगण्याची तिने तयारी ठेवली होती. मरिया ही देवाच्या योजनेत सहभागी होण्याकरता, देवाच्या दृष्टीने चांगलं जीवन जगण्याची तिने प्रयत्न केला होता. ती रोज चांगलं जीवन जगत होती. माहित नव्हतं मला निवडलंय, मरियाला माहित नव्हतं. ज्यावेळेस देवदूत असा आकस्मितपणे तिच्या समोर आला, मग तिला कळलं की देवाने तिला निवडलेलं आहे. पण माहित असल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी करायच्यात का? विश्वास ठेवा की तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची चांगली योजना आहे आणि देव कधी तुम्हाला त्याकरता वापरेल माहित नाही. म्हणून आम्हाला आधीच चांगलं वागायचं आहे. आम्हाला आधीच चांगलं वागायचं आहे. खूप साधारण स्त्रीला खूप मोठ्या योजनेकरता प्रभूने निवडलं. देवाच्या दृष्टीने तसे आहात याला तुम्ही महत्व द्या. तुम्ही माणसांच्या दृष्टीने कसे आहात यापेक्षा तुम्ही देवाच्या दृष्टीने कसे आहात या गोष्टीला आम्हाला फार महत्व द्यायचं आहे. लोक तुम्हाला चांगलं म्हणत असतील पण तुम्ही देवाच्या पसंतीस जर उतरले नाही तर काय उपयोग आहे लोकांनी वावा करून. परंतु देवाच्या आज तुम्हाला लोक कदाचित नावं ठेवत आहेत, पण देवाच्या पसंतीस तुम्ही उतरलेले आहेत तर जननिंदेला तुम्ही घाबरू नका. आम्ही पाहतो की खंबीर आणि विश्वासूपणे देवाच्या योजनांमध्ये ती सहभागी झाली.
खंबीर झाली. ज्यावेळेस देवदूताने तिला सांगितलं, तिने जखऱ्यासारखी शंका घेतली नाही. ती 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 जरूर त्यावेळेस घाबरली, ती थोडीशी भयभीत झाली, ती अचंबित झाली, परंतु तिने देवाच्या योजनेवरती शंका घेतली नाही. तिने देवाला सांगितलं की नको नको, माझं अजून लग्न झालेलं नाही, मला अजून पुरुष ठाऊक नाही, लोक काय म्हणतील, जननिंदा काय माझ्या बाबतीमध्ये होईल, लोक मला किती नावं ठेवतील, विवाहाच्या आधीच मी आई बनणार आहे. काय तिने काहीच विचार केला नाही. तिने फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली, जे सांगत आहे ते देवापासून आहे, जे मी ऐकत आहे ते देवापासून आहे. ही देवाची फार महान योजना आहे आणि मला त्याच्यामध्ये माझा सहभाग द्यायला पाहिजे. देवाच्या योजनेमध्ये मला माझा सहभाग द्यायला पाहिजे. जर परमेश्वर मला जर वापरू इच्छित आहे, तर देव जर माझा उपयोग करू इच्छित आहे, मला त्याला वापरू द्यायची परवानगी दिली पाहिजे. मला देवाला नाही म्हणता नाही आलं पाहिजे. आणि तिने शंका घेतली नाही, तिने जननिंदेचा तिने विचार केला नाही आणि ती प्रभूच्या कामाकरता तयार झाली. आम्ही पाहतो की जगामध्ये ही इतकी अद्भुत घटना घडली की एक कुमारी माता बनली. परंतु आजपर्यंत ख्रिस्ती धर्माला खूप नावं ठेवण्यात आलेली आहेत, ख्रिस्ती लोकांना खूप नावं ठेवण्यात आलेली आहेत. जगामध्ये फार म्हणजे येशू ख्रिस्ताला सुद्धा येशूची सुद्धा निंदा करण्यात आलेली आहे, परंतु मरियेची कधीच कुणी निंदा केलेली नाही. हालेलुया. तिची कधीच निंदा झालेली नाही. उलट ती सगळ्या स्त्रियांमध्ये थोर मानली गेलेली आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशूची आई होण्याचा, परमेश्वराची आई होण्याचा, साक्षात आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची आई होण्याचा सन्मान पण देवाने मरियेला दिला होता. आणि तो सन्मान तिच्या चारित्र्यावरून परमेश्वराने ठरवलेला होता, तिच्या वागणुकीवरून परमेश्वराने ठरवलेला होता. आणि ख्रिस्ती मुलींनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या चारित्र्याकडे, आपल्या वागणुकीकडे, आपल्या चालचलवणुकीकडे देवाच्या स्त्रियांनी, देवाच्या मुलींनी, देवाच्या मुलांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. देव ही गोष्ट पाहतो आणि महान गोष्टी करतात तो तुम्हाला निवडतो. येशू ख्रिस्ताचा हा जन्म होत असताना, आपणही यावर्षी तो साजरा करत असताना, देवाच्या लेकरांना स्वतःला लांब ठेवायचं नाही. प्रभूच्या कुठल्याही कामापासून स्वतःला लांब ठेवायचं नाही. उपलब्ध करून द्यायचं देवाच्या करता. ज्यावेळेस देव उपलब्ध करून देतो, महान आशीर्वाद देतो. हालेलुया. जे जगात कोणासाठी केलं जाणार नाही ते तुमच्यासाठी परमेश्वर करेल. देवबाप आजचं वचन आपल्या करता आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूयात काही वेळ. देवबाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करीतो आणि चांगल्या वचनामधून तू आमच्याबरोबर बोललेला आहेस. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि प्रार्थना करीतो की आजच्या संदेशाच्या द्वारे अनेकांना देवा तू स्पर्श करावास. अनेकांच्या जीवनामध्ये तुझं महान कार्य होऊ दे प्रभू. तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास येऊ दे प्रभू. त्या आम्हाला समजू देत पवित्र दे बापा. आणि त्या समजून दे बापा आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता जे जे अडखळणं असेल ते निघून जावेत प्रभू. आमच्यामधून तुझ्याविषयीच्या सगळ्या शंकाचा दे बापा जो विचार आहे, जे दे बापा स्वभाव आहे, तो काढून टाक पवित्र दे बापा. आम्हाला शंका घेणारा नाही, आम्हाला विश्वास ठेवणारा अंतःकरण दे बापा. तुझ्याकरता आम्ही तयार असावं प्रभू. नेहमी तू जे सांगशील ते करण्याकरता आम्ही तयार असावं. याकरता तू आम्हाला उपयोग करून घे. आजच्या संदेशाच्या द्वारे अनेकांना मोठे आशीर्वाद दे आणि देवा तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन.